एकदम इझी पॅसेज होता. जवळपास माझ्या चुका जर झाल्या नसत्या ना, तर मी तो जवळपास 7 ते 8 मिनिटामध्ये पॅसेज मारला होता तेव्हा. आपण आणि जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत ते कसे वाटले तुम्हाला? हां, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025 च्या बॅचसाठी पॅसेज आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे तुमचे थोडे पॅसेज हार्ड आहेत. त्याच्यापेक्षा तिथे पॅसेज सोपे असतात. आणि तुमचे जर पॅसेज जर आरामात जर प्रॉपर होत असतील मुलांचे, तर आरामशीर तिथले पॅसेज होऊन जातील. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं. मित्रांनो, ज्या पद्धतीनं 2024 मध्ये जवळपास 5,000 पदांची जिल्हा न्यायालय भरती आलेली होती, त्याच पद्धतीनं 2026 मध्ये सुद्धा 5,000 प्लस लिपिक आणि शिपाई या पदांची नवीन जाहिरात प्रकाशित होणार आहे. तर ही जाहिरात नेमकी केव्हा होणार आहे, या जाहिरातीमध्ये परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की बरेच विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाईची तयारी करायला, त्याच पद्धतीनं जिल्हा न्यायालयामध्ये सुद्धा लिपिक आणि शिपाई पदांची जाहिरात येणार असल्यामुळं त्यांचा पॅटर्न आणि याचा पॅटर्न काय फरक आहे, जागा कशा पद्धतीने असतात, ते देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे 2024 ची ही जाहिरात आहे. तर यामध्ये 3 पदांची जाहिरात आलेली होती. लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल. अतिशय मोठी जाहिरात होती. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कनिष्ठ लिपिकसाठी 2,795 निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 700 आणि शिपाईसाठी 1266 प्लस 318 अशा पद्धतीनं या ठिकाणी ही सर्वात मोठी जाहिरात 2024 मध्ये मित्रांनो या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली होती. आता त्याच पद्धतीनं या ठिकाणी 2026 मध्ये सुद्धा या ठिकाणी अशीच मोठी जाहिरात या ठिकाणी येणार आहे. आता या जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीनं आहे, तर या ठिकाणी पाहू शकता कनिष्ठ लिपिक या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, टोटली 40 मार्काची होणार आहे आणि यामध्ये 40च प्रश्न असतात. आणि शिपाई या पदासाठी परीक्षा 30 मार्काची असते आणि यामध्ये प्रश्न सुद्धा 30च असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कट ऑफ लागत असताना किंवा रिझल्ट लागत असताना जर ही परीक्षा बॅच मध्ये शिफ्ट वाईज झाले तर नॉर्मलायझेशन देखील यामध्ये होते. ठीक आहे. आणि या ठिकाणी दुसरं कनिष्ठ लिपिक या पदासाठी आपण पाहू शकतो यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही टायपिंग यामध्ये असणार आहे. आलं लक्षात? दोन्ही टायपिंग कशासाठी? फक्त लिपिकसाठी पाहू शकता 20 प्लस अशा पद्धतीनं टोटल 40 मार्काची या ठिकाणी टायपिंगची परीक्षा असणार आहे, केवळ कनिष्ठ लिपिक या पदासाठी. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट आहे. आणि खाली जर आपण पाहिलं तर यामध्ये मुलाखत सुद्धा आहे. तर मुलाखत असणार आहे या ठिकाणी पाहू शकता टोटल 20 मार्काची या ठिकाणी मुलाखत असणार आहे आणि शिपाई पदासाठी टोटल 10 मार्काची मुलाखत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याचा पॅटर्न कसा आहे लिपिक या पदाचा 40 प्लस 20 प्लस 20 अशा पद्धतीनं टोटल 100 मार्क्स आपल्याला या ठिकाणी आहे आणि 100 मार्क्स पैकीच आपल्या या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी लागतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यामध्ये 100% फरक आहे भरतीचा. जो फरक विद्यार्थ्यांना कळाला तर तो विद्यार्थी याची तयारी देखील अतिशय चांगल्या प्रकारे करतो. अन्यथा यामध्ये देखील तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. का? कारण की यामध्ये प्रश्नपत्रिकामध्ये बदल आहे, परीक्षा पॅटर्न्स मध्ये बदल आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक आहे, याच्यामध्ये कंटेंट्स मध्ये सर्वात मोठा बदल होणार आहे. जसे की मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचं परीक्षा पॅटर्न आणि त्यामध्ये आलेले प्रश्न जर पाहिले असतील तर अतिशय वेगळे असणार आहेत आणि लिपिक जिल्हा न्यायालयासाठी अतिशय वेगळे असणार आहेत. सेम शिपाई पदासाठी जर तुम्ही पाहिलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये इंग्रजी नाही, परंतु जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी इंग्रजी आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण पॅटर्न्स वेगळा आहे. तर एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपल्याला देता येणार नाही, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आतापासूनच तुम्हाला जिल्हा न्यायालय पदाची या ठिकाणी तयारी करावी लागणार आहे. कारण जर पोस्ट मिळवायची म्हणल्यावर तुम्हाला अगोदरच तयारी करावी लागते. बरेच विद्यार्थी कमेंट्स करतात अगोदर जाहिरात येऊ द्या. असे जे विद्यार्थी कमेंट्स करणार आहे जाहिरात येऊ द्या, रिझल्ट लागू द्या, नंतर पाहूया, तर सगळे दिवस त्यांचे असेच निघून जाणार आणि शेवटी एक दिवस येणार की मी या ठिकाणी तयारी केलो नाही, त्याच्यामुळे मला मार्क्स आले नाही. कसे मार्क्स येणार? तर अगोदरच तुम्हाला तयारी या ठिकाणी करावी लागणार आहे. आता या ठिकाणी जर आपण विचार केला जिल्हा न्यायालयामध्ये काय महत्वाचं आहे, तर या ठिकाणी टायपिंग अतिशय महत्वाची आहे. कारण या ठिकाणी पहा मराठी 20 मार्काला आहे आणि इंग्रजी टायपिंग 20 मार्काला, टोटल 40 मार्काला या ठिकाणी टायपिंग असणार आहे. आता या ठिकाणी याची तयारी कशा पद्धतीने करायची टायपिंगची, तर त्यासाठी मित्रांनो ऑथेंटिक डिस्ट्रिक्ट कोर्ट नुसारच आपण मराठी आणि इंग्लिशचे पॅसेज तयार केलेले आहेत. ते पॅसेज तुम्ही टाईप करा आणि ते जर पॅसेज तुम्ही टाईप केले आणि जर तुमचे ते पॅसेज मराठी आणि इंग्रजीची जर घरी प्रॅक्टिस करत असताना मित्रांनो 8 ते 8:30 म्हणजे 9 मिनिटांमध्ये जर तुमचे या ठिकाणी संपत असतील, 9 ते 9:30 मिनिटं जरी लागत असतील तुम्हाला, आम्ही पॅसेज प्रोव्हाइड केले, तर
जे ओरिजिनल एक्झाम मध्ये पॅसेज येणार आहे ते फक्त 8च मिनिटांमध्ये तुमचे पॅसेज कव्हर होतात एवढी आपली पॅसेजची या ठिकाणी गॅरंटी आहे. आलं लक्षात? आणि त्याच पद्धतीनं मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची तयारी करत असाल टायपिंगचे तर त्याचे देखील स्पेशली पॅसेज अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आता ही नेमकी जाहिरात आहे, तर ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? तर मित्रांनो, ही जाहिरातीबद्दल जर आपण पाहिलं तर सध्या तुम्हाला माहिती आहे मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाची प्रोसेस सुरू आहे आणि गेल्या वेळेस देखील अशाच पद्धतीची गडबड झालेली होती की दोन्ही एक्झाम ह्या एका पाठीमागे एक आल्यामुळं त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले, बरेच विद्यार्थी जिल्हा न्यायालयाकडे गेले. त्याच्यामधले अर्ध्या फॉर्म त्या मुंबई उच्च न्यायालयाकडे भरलेले होते, अर्धे फॉर्म जिल्हा न्यायालयामध्ये भरलेले होते. ज्या विद्यार्थ्यांनी शिपाई या पदासाठी जिल्हा न्यायालयात फॉर्म टाकला त्याच विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये टाकला, त्याच विद्यार्थ्यांनी लिपिकमध्ये टाकला आणि त्याच वेळेस एमपीएससीची देखील क्लर्कची परीक्षा चालू होती, त्यावेळेस रिझल्ट लागलेला होता. तर बऱ्याच गोष्टी झालेल्या होत्या. त्याच्यामुळे असल्या गोष्टी होऊ नये म्हणून आपला असा अंदाज आहे की समजा ही जी मुंबई उच्च न्यायालयाचा रिझल्ट लागला तुमचा, तर रिझल्ट लागल्याच्या नंतर लागलीच ही जाहिरात या ठिकाणी येऊ शकते. म्हणजेच 1 ते 1.5 महिना अजून या ठिकाणी या जाहिरातीला लागू शकतो जाहिरात येण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्हा न्यायालयामध्ये एका जागेसाठी आपल्याला किती फॉर्म भरता येतील, म्हणजेच किती जिल्हा न्यायालय म्हणल्यावर जिल्ह्यानुसार या ठिकाणी जाहिरात येणार आहे. आलं लक्षात? म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकावा लागणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ लागणार आहे. आता या ठिकाणी जसं आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये फक्त एकाच ठिकाणी आपल्याला एकच फॉर्म भरता येत होता, तर मित्रांनो जर आपण पाहिलं जिल्हा न्यायालयामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी गेल्या भरतीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी फॉर्म टाकले होते. एक्झाम्पल हा एक व्यक्ती आहे, तर यानेच काय केलेलं आहे, नांदेडला फॉर्म टाकला शिपाई पदासाठी आणि पुन्हा शिपाई पदासाठी नागपूरला टाकला, परभणीला टाकला, अशा पद्धतीने टाकलं आणि ज्या ठिकाणी तो बसला कट ऑफ मध्ये त्या ठिकाणी त्यानं मग त्या ठिकाणी पुढची जी प्रोसेस होती त्या ठिकाणी तो करायला त्या ठिकाणी निघाला. परंतु फायनली समजा फक्त लेखी परीक्षेसाठी तुम्हाला फॉर्म टाकता येतील, कारण जाहिरातीमध्ये तसं काही उल्लेख केलेला नव्हता. आता नवीन जाहिरात येईल त्यामध्ये त्यांनी उल्लेख करतील किंवा नाही करतील. जर उल्लेख केलेला असेल एका जिल्ह्यामध्ये टाका तर एका जिल्ह्यामध्ये टाकता येणार, जर उल्लेख केला नसेल तर अनेक जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकता येईल, परंतु फक्त लेखी परीक्षेसाठी टाकता येईल. आणि पुढची जी प्रोसेस आहे तर तुम्हाला कोणत्या एका जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी पूर्ण प्रोसेस करावी लागणार आहे. जर तुम्ही 2 जिल्ह्यामध्ये प्रोसेस केले तर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. त्याच्यामुळं या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा असा फायदा झालेला होता, त्यांनी 2-3 सेंटर म्हणजे 2-3 जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकल्यामुळं त्यांना ज्या ठिकाणी अतिशय जास्त मार्क होते त्या ठिकाणी ते कट ऑफला बसलेत आणि त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी पात्रते झालेले होते. तर पूर्ण जाहिरात आल्याच्या नंतरच आपल्याला डिटेल्स कळेल त्या ठिकाणी किती जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आपल्याला भरता येणार आहेत. ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, आपण 24 तारखेला या ठिकाणी स्पेशल मुंबई उच्च न्यायालय लिपिक टायपिंग परीक्षेसाठी वेबिनार ठेवलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, कारण सीट अत्यंत कमी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपले जे ऑथेंटिक पॅसेज आहेत जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयासाठी स्पेशल एक्झाम ओरिएंटेड तयार केलेले त्या ठिकाणी ते लागलीच तुम्ही डाउनलोड करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. सर्वांची इच्छा आहे 2023-25 मध्ये टायपिंग दिलेली आहे. जॉईन असतील तर थोडंसं सांगा कशा पद्धतीने पॅसेज आला होता 2025 मध्ये. जॉईन आहेत का सर? हॅलो. हा सांगा सर. सर 23ला दिला होता, 25ला तर देऊ शकलो नाही मी. सांगा. 23ला लिगल पॅसेज होता थोडाफार आणि एकदम इझी पॅसेज होता. जवळपास माझ्या चुका जर झाल्या नसत्या ना तर मी तो जवळपास 7 ते 8 मिनिटांमध्ये पॅसेज मारला होता तेव्हा. आपण जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत ते कसे वाटले तुम्हाला? हा, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025च्या बॅचसाठी पॅसेज आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे, तुमचे थोडे पॅसेज हार्ड आहेत, त्याच्यापेक्षा तिथे पॅसेज सोपे असतात. आणि तुमचे जर पॅसेज जर आरामात जर प्रॉपर होत असतील मुलांचे तर आरामशीर तिथले पॅसेज होऊन जातील सर. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात 1-2च न्यूमेरिकल असे सन काहीतरी 1980, 1990 आणि त्याच्यानंतर जे ब्रॅकेट होते ते होते त्यात. बाकी इतके काही हार्ड नाही. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं.